मागच्या व्हिडिओमध्ये आपण मन हा विषय चर्चेला घेतला, पण तो इतका गहन आणि इतका रहस्यमयी आहे, याच्यावरती अनेक व्हिडिओ केले तरी मन हा विषय कधीही संपणारा नाहीये. आणि मी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं की मन सतत नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी विचाराने आपल्याला चिंता करायला भाग पाडतं. मग ती भविष्याची चिंता असते, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची सुद्धा चिंता असू शकते. म्हणजे श्रीमंतांना श्रीमंतीची चिंता असते, ही संपत्ती ही पुढं काय होणार. गरीबाला उद्याच्या भाकरीची चिंता असते. म्हणजे जर सगळ्या जगाचा विचार केला तर संपूर्ण जग हे चिंतेने ग्रासलेलं आहे. आणि भविष्यातील चिंता हीच चिंता असते अशातला भाग नाही. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सुद्धा, म्हणजे त्या आठवणी, त्या घटना आणि त्या कल्पनेने सुद्धा माणसाचा मेंदू पोखरला जातो, मन चिंतातूर होतं. याचं एक मी उत्तम उदाहरण देतो आणि मग बाकीच्या विषयाकडे आपण जाऊयात. माझ्या ऑफिसमध्ये एक कलिग होत्या, त्या ऑफिसर होत्या. त्यांना ब्रेस्टचा कॅन्सर झाला आणि ब्रेस्टचा कॅन्सर झाल्यानंतर, आणि ही घटना आता 40 वर्षापूर्वींची असेल, त्यामुळे कॅन्सर हा शब्दच भयानक. आणि ब्रेस्टचा कॅन्सर आणि बायकांना झाल्यानंतर त्या फार चिंतातूर होतात. त्यांना तो झाल्यानंतर त्यांनी ते वैद्यकीय उपचार केले आणि तो कॅन्सर पूर्णतः बरा होणारा कॅन्सर हे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे त्यांचं ते ऑपरेशन केलं. त्या ऑपरेशनमध्ये त्या बऱ्या झाल्या आणि बऱ्या झाल्यानंतर त्यांना सांगितलं होतं डॉक्टरांनी 1 महिन्यानी फॉलोअपला या. एक महिन्यानी फॉलोअपला गेल्या, व्यवस्थित आहे सगळं. 2 महिन्यांनी गेल्या, 3 महिन्यांनी गेल्या. मग शेवटी त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही नाही आलात तरी चालेल, कारण तुमची जी भीती आहे की हे कॅन्सरनी, तर ती कॅन्सरचं आता काही लक्षण पण नाही आणि काही होणार पण नाही. तरी पण त्या कायम चिंतेत. मग त्या 2 महिन्यांनी जायचं, तिथं 3 महिन्यांनी, पण 6 महिन्यानंतर का होईना पण त्या एकदा जायच्याच. ते डॉक्टर त्यांना निक्षून सांगायचे की काही गरज नाही, पण त्या जायच्याच. मग शेवटी त्या डॉक्टरांनी एके दिवशी गंमत केली त्यांची, आणि ते डॉक्टर काय म्हणाले की मॅडम आता तुम्ही पुढच्या वेळेस येणार, कधी येणार. मग त्या म्हणल्या नाही 6 महिन्यांनी नक्की येईल. ते म्हणले मग ठीक आहे, नक्की येणार तर येताना नक्की एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन या. त्या म्हणल्या कशासाठी हो डॉक्टर. तर ते डॉक्टर म्हटले की मी डॉक्टर माझं नाव टाकतो आणि शपथपूर्वक प्रतिज्ञापत्रावरती लिहून देतो की या जन्मी या बाईंचा या कॅन्सरनी मृत्यू होणार नाही. ह्याच्यापेक्षा आणखीन तुम्हाला मी काय शाश्वती देऊ. त्या म्हणल्या अहो असं डॉक्टर नाही हो, पण मनामध्ये सतत चिंता असते. तर ते म्हणले ती चिंताच आहे ना तुम्हाला मूळ आजाराकडे पुन्हा घेऊन जाते. त्यामुळे हा स्टॅम्प पेपरवरती लिहिलेला कागद जर आठवण आली तर बघायचं की आपला जन्म या जन्मी ह्या कॅन्सरने मृत्यू होणार नाही. म्हणजे काय की किती आपण भूतकाळातल्या आठवणींनी सुद्धा खचतो, फक्त भविष्यकाळात नाही. म्हणून काय करायचं तर वाईट आठवणी या जेवढ्या म्हणून पुसता येतील तेवढ्या, आणि भविष्यातल्या कल्पना जेवढ्या म्हणून कमी करता येतील तेवढ्या. म्हणजेच करायचं काय, या क्षणामध्ये जगायचं. की परमेश्वराने तुम्हाला हा क्षण पुरेपूर आनंदाने जगण्यासाठी दिलेला आहे. पण तुमचं होतं काय, हे जे आहे ना मनाला, मेंदूला, हे जे खाद्य कुठनं मिळतं, ते सगळं खाद्य बाह्य जगातनं मिळतं. म्हणजे बाहेरचा एखाद्या माणसाने माझ्याकडे रागाने बघितलं की लगेच आपलं मन अस्वस्थ होतं. एखाद्याने शिवी दिली की आपलं मन अस्वस्थ होतं. म्हणजे मन जे आहे ना ते अस्वस्थ करण्याला सर्वात जास्त जर कोणते घटक असतील तर ते बाह्य जग. आणि मग बाह्य जगामध्ये काय येतं, सगळ्यात मोठं ते म्हणजे लोक काय म्हणतील. अरे लोक काय म्हणतील या चिंतेने तू चिंताग्रस्त का होतो. तर आज मला ना खरोखर एक सुंदर वाक्य इतकं आवडलं, आणि म्हणून मी ते माग म्हणलं ना रिक्षावरच्या टेम्पोवरची वाक्य, छोटी छोटी वाक्य असतात. आज मला एक वाक्य असं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं की सगळेच जण आपले हितचिंतक नसतात. किंबहुना काही जणांना
आपली शुभ झालेली गोष्ट चिंतादायक वाटते. असेच पण शुभचिंतक असतात की ज्यांचं आपलं शुभ झालं की त्यांची चिंता वाढते. मग या गोष्टींचा आपण आपल्या मनावरती का विचार करायचा? म्हणून मनावरती ना नेहमी सकारात्मक विचार हे एकमेव मनाला दिलं जाणारं टॉनिक आहे. आणि याच्यासाठी मग काय होतं की हे टॉनिक आपल्याला कुठनं मिळेल? बघा, मन म्हणजे मधमाशाच्या पोळ्यासारखं आहे. एक विचार म्हणजे एक दगड त्या पोळ्यावरती बसला, पडला की सगळे जण उठून फिरायला. तसं मन एक छोटासा विचार पण आपलं पूर्ण विस्कळीत करून टाकतो. म्हणून मनाला शांत कसं करायचं? तर त्याचं एकच आहे की आपण आपल्या मनाला नेहमी सकारात्मक विचारांचं खाद्य द्यायचं, नकारात्मक विचारांचं खाद्य द्यायचं नाही. जे घडणार आहे ते घडणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही गोष्टीला जर खाद्य मिळालं नाही तर ती गोष्ट मरून जाते. झाड सुद्धा पाणी दिलं नाही की मरून जाते. तसंच मनाच्या बाबतीत आहे. मनाला जोपर्यंत तुम्ही खाद्य देत नाही, आणि ते खाद्य म्हणजे काय, बाह्य विचार, बाहेरचं जग, ते देणं बंद केलं की मन सुद्धा हळूहळू कमजोर होईल. आणि जेव्हा मन हळूहळू या दुष्ट विचारांपासून नष्ट होईल तेव्हा मनाची ताकद वाढेल आणि वाटेल त्या आजारावरती मात करण्याची ताकद आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून आता विचार कसे थांबवायचे? तर याच्या बाबतीमध्ये अनेक सगळे लोक आहेत, बाजारामध्ये पुस्तके आहेत, परिसंवाद होतात. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जगातला सगळ्यात पहिला मनोवैज्ञानिक फक्त भगवान गौतम बुद्ध आहे. आणि हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मनात विचार येईल तेव्हा त्या विचाराकडे शांत चित्ताने बघा. त्यासाठी त्यांनी द्रष्टा म्हणून शब्द वापरलाय. त्रयस्थ व्यक्ती म्हणून तुम्ही त्या विचाराकडे बघा. कारण विचार हे समुद्राच्या लाटेसारखे असतात. ते येताना अत्यंत वेगाने खळखळ येतात, पण जाताना ते हळूहळू आणि संथपणे जातात. म्हणजे ज्या गोष्टींना सुरुवात आहे त्या गोष्टींना अंतही आहे. म्हणजे विचारांच्या बाबतीत देखील जे विचार मनात उमटतात ते विचार नाहीसे सुद्धा होऊ शकतात. याच्यासाठी आपल्याला मन स्थिर करायचंय. वेगवेगळ्या मनसंतुलनाच्या क्रिया आहेत, सगळं आहे. त्या सगळ्या गोष्टी करा, पण त्याच्यातली सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करा की मनात जे काही विचार उठतायत, मेंदूमध्ये जे काही चाललेलं आहे ते शांत चित्ताने बघा. आपोआप ते लाटेसारखे हळू पुन्हा जातील आणि आपण स्थिर होऊन बसतो. आणि याच स्थिर होण्याला बुद्धांनी ध्यान ही अवस्था दिलेली. ध्यान म्हणजे कुठल्याही एका गोष्टीकडे एकाग्र होणं, एकाच गोष्टीचा हट्ट करणं, एकाच विचाराने राहणं, याला आपण ध्यान म्हणू शकत नाही. मनाचं संतुलन हीच ध्यानाची अवस्था आहे. आणि ते जर आपण केलं तर आपण खूप आजारातनं मुक्त होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. जिसने पलकें चुराई आधी रात